नमस्कार. गोदाई किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज काय झालं होतं, नातू दुपारी शाळेतून आला आणि तो म्हणाला, आई आज जेवायला काय केलेस दुपारच्या जेवणाला? तो 1-1:30 वाजता येतो. तर मी म्हणाले, काय करून देऊ रे? चपाती आणि अंड्याची पोळी देऊ का तुला करून? तर तो म्हणाला, नको मला चपाती नको आणि अंड्याची पोळी तर नकोच नको. मग मी म्हणाले, फ्रँकी देऊ का रे तुला करून? तर तो म्हणाला, हा दे, फ्रँकी दे करून. मग काय, मी पण सोडते की काय? त्याच्या पप्पाची आई आहे. या, कशी फ्रँकी केली दाखवते. ही बघा, ही बनवली फ्रँकी. आता त्याला जे मी विचारलं होतं की नाही अंड्याची पोळी आणि चपाती देऊ का रे, तर तो नाही म्हणाला होता. मग अशा पद्धतीने ही फ्रँकी करून दिली आणि मस्त मिठ्या मारीत खाल्ल्या त्यांनी. आणि अशा प्रकारे मी बरेच वेळेला करते, आठवड्यातून कमीत कमी निदान 1-2 वेळाला तरी त्याला करून देते आणि अतिशय आवडते त्याला. तर सगळ्यात काय केलं, अंड घेतलं. आता ते जे त्याला अंड्याची पोळी करून देणार होते ना, तेच अंड घेतलं, एका भांड्यामध्ये फोडून घेतलं. त्यामध्ये थोडंसं मीठ, अगदी चवीपुरतं मीठ घातलं, थोडीशी मिरपूड घातली आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलंय. तुमची मुलं जर हिरवी मिरची खात असतील तर हिरवी मिरची, कोथिंबीर घातली तरी चालेल. माझा नातू यातलं काहीही खात नाही. अगदी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर काहीच खात नाही. त्यामुळे मी अशाच पद्धतीने करते आणि त्याला करते तेच तुम्हाला मी दाखवते. तर हे फेटून घेतलं. आता तव्यावर थोडंसं बटर लावून घेतलं. मुलांना खायचंय म्हणून थोडंसं बटर लावून घेतलं. मोठ्यांसाठी सुद्धा जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही तेल वापरलं तरी चालेल. आणि हे चपाती सकाळी करून घेतली होती. त्याला अंडा चपाती देऊ का म्हटलं होतं, तीच चपाती आहे. तर त्याला थोडंसं दोन्ही बाजूनी बटर लावून थोडंसं अगदी 2 मिनिटासाठी शेकून घेतलं. कारण की बराच वेळ सकाळी मी बनवली होती आणि त्याला आता 1-1:30 वाजता बनवून द्यायचंय म्हणून अगदी थोडंसं मी बटर लावून पुन्हा दोन्ही बाजूनी शेकून घेतली. फक्त जास्त गरम केली नाही, भाजली नाही, कारण ती आधी सगळ्या बाजूनी भाजलेली आहे. त्यासाठी अगदी थोडीशी गरम करून घेतली आणि ही बाजूला काढून घेतली. हे बघा, 1-2 मिनिटासाठी. आता त्याच तव्यावर पुन्हा बटर घातलं. ती थोडंसं 1 चमचाभर बटर घातलं आणि यावर सोडून घ्यायचं ते फेटून ठेवलेलं अंड आहे की नाही, ते सोडून घेतलं. आता हे सोडून घेतलेलं अंड, जेवढी चपाती आहे तुमची तेवढं तुम्ही अंड्याची पोळी करून घ्या. माझी चपाती जरा मोठी आहे, त्यावर बसेल इतपत मी सगळीकडून या तव्याला पसरवून घेतलं. सगळीकडून छान पसरवून घेतलं. अंड एका बाजूनी छान भाजून घेतलं. वरच्या बाजूनी थोडंसं कडक होईपर्यंत म्हणजे वाट बघितली आणि यावर ती चपाती आपण थोडीशी मी बटर लावून ठेवली होती, ती घातली. म्हणजे एका बाजूनी थोडीशी अशी डाग पडले होते, ती आतमध्ये बाजू गेली, कारण डाग पडलेली चपाती सुद्धा तो खात नाही. हे सगळीकडून भाजून घेतलं की अंड्याची बाजू आहे ती वरती करायची. आणि आता काय करायचं, चपाती पूर्ण भाजलेली असते, त्यामुळे गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा. मी थोड्या वेळासाठी बंद करून घेतला आणि आता यावर थोडंसं 1 चमचाभर मेयोनीज घातलं. मुलांना आवडतं, त्यामुळे मुलांचा अगदी आवडीचा हा फ्रँकी हा विषय असतो आणि त्यासाठी त्याच्यात जे जे वापरलं जातं, बाहेर तुम्ही जर गेलात तरी हे अशा पद्धतीने करून देतात, पण ती जी रोल असतो, जी चपाती वापरलेली असते ती मैद्याची असते आणि आपण काय करणार आहे, घरच्या चपातीमध्ये बनवणार आहे. मेयोनीज थोडंसं लावून घेतलं, थोडंसं केचप घातलं, चमचाभर केचप घातलं, चारी बाजूनी सगळीकडून पसरवून घेतलं. आणि आता याच वेळेला तुमची मुलं जर कांदा टोमॅटो खात असतील की नाही, तर याच्यावर पसरवलं तरीही चालणार आहे. आता याच्यावर घालते मी थोडंसं चीज. ही एकच फ्रँकी तो खातो ज्यावेळेला मी बनवते त्यावेळेला, आणि त्याचं पोट भरतं. कधी-कधी मग थोडीशी चपाती लहान असेल किंवा मग अंड्याची पोळी लहान झाली असेल ना, मग त्यावेळेला दुसरं करून मागतो तो. अगदी एखाद्या वेळेला भरपूर भूक लागली असली त्याला केलं तर 2 सुद्धा तो खातो. पण असं जर त्याला चपाती आणि अंड्याची पोळी देऊ का रे म्हटलं ना, तर एकतर ओरडून दिलं की मग अर्धी-मुर्धी खातो तो. पण अशा पद्धतीने जर केली तर छान मस्त अगदी मिटक्या मारीत खातो तो. हे बघा, छान असं हे फ्रँकी रोल करायचा. दोन्ही सगळं रोल करून घ्यायचा आणि गरम असेल तर थोडंसं खालून बटर पेपर किंवा तुम्ही जे टिश्यू पेपर असेल ना आपल्या किचन टॉवेल, असं त्याच्यात गुंडाळून द्यायचं. की झाली तुमची फ्रँकी तयार.
आहे की नाही. घरच्या घरी आहे पण पौष्टिक आहे. अतिशय गव्हाच्या पिठाची म्हणजे जे आपण चपाती करतो त्याचीच आहे. अगदी कुरकुरीत होते आणि मुलांना खूप आवडते. माझ्या नातूला खूप आवडते. मी नेहमी बनवते हे. अशा पद्धतीने तुम्ही बनवून देऊ शकता. आणि शिवाय त्यांच्या म्हणजे आवडीचा विषय फ्रँकी म्हटलं की आता बघा मगाशी मी काय म्हटलं तुम्हाला, त्याला अंडा चपाती देऊ का म्हटलं तर नको म्हणाला. पण फ्रँकी म्हटल्याबरोबर लगेच तयार झाला तो. आणि अशा पद्धतीने मस्त अशी ही फ्रँकी तयार करून तुमच्या मुलांनाही देऊ शकता. कुरकुरीत छान लागते आणि पटकन होते. चपाती जर तुमच्याकडे तयार असेल तर छान अशी पटकन तयार होते. रेसिपी आवडली असेल तर मात्र रेसिपीला एकदम पटकन लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू.